काही माननीय अर्चना गायकवाड यांना समक्ष भेटून निवेदन सादर केले। यापूर्वी दिनांक 1 मे पासून आमचं जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी आमच्या वाहतूक संघटनेच्या वतीने उपोषण चालू आहे। बारामती RTO यांच्या विरोधात आणि त्यांचे जे अधिकारी आहेत बारामती RTOचे त्या लोकांच्या विरोधात बारामतीचे निकम साहेब आणि साळुंखे साहेब एजंट मगर तसाच जो चालक आहे महादेव फडतरे हे दररोज दरमहा प्रत्येक ओव्हरलोड वाहनाकडनं 2.5 लाख रुपये गोळा करतात। ही गोळा केलेली रक्कम एकूण 7,653 गाड्या आहेत गुणिले 2,500 ही मोठी रक्कम 10 तारखेपर्यंत गोळा होते। आणि ज्या वाहनांनी हप्ता दिला नाही, गरीब दीनदुबळ्या एकच गाडी असणारा चालक मालक यांना टार्गेट करून पकडल्या जातं आणि त्यांच्यावरती अमानुषपणे त्यांचा मोबाईल घेऊन त्यांच्यावरती जास्त रकमेचा मेमो जाणीवपूर्वक केला जातो। या मेमोचा मुळे बऱ्याच चालक मालकांच्या गाड्या या बरेच दिवस SD डेपोमध्ये थांबून ठेवल्यात, त्यांचे मोबाईल हिसकावून घेतलेत, त्यांच्यावर मारहाणीचे प्रकार होतात, त्यांना दंडाटी दिली जाते। ह्या सर्व प्रकारामुळे आज आम्ही 1 मे पासून जे उपोषण चालू केलं होतं या ठिकाणी आम्ही माननीय गायकवाड मॅडम यांना निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही उपोषण बंद करा, आम्ही यापुढे निकम साहेब आणि साळुंखे साहेब यांच्यावर व्यवस्थित चर्चा करून काही सुधारणा करता येते का, अन्याय होणार नाही, कुठल्या प्रकारचं केसेस जाणीवपूर्वक ह्या होणार नाही याबद्दल आश्वासन दिलं। यामध्ये आमचे बहुउद्देशीय चालक मालक वाहतूक संघटना, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे बाबासाहेब कोरे, निर्भय, महाराष्ट्र पार्टीचे ॲडव्होकेट प्रशांतराव घोलप, प्राध्यापक दत्तात्रय झेंडे, विजय तावरे, सावंत, नाव सर्वांची सांगा ना, लेडीज सांगा तुमचं नाव, महिला विभाग वाळकर, संग्राम पाटील, शशिकांत राठोड, सावंत, लोंढेताई या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी एल्गार निवेदन दिलेलं आहे। शांततेत निवेदन देऊन याबद्दल सूचक असं गायकवाड मॅडम आणि स्वप्नील भोसले हे कार्यालयामध्ये त्यांनी सर्वांसमक्ष आश्वासन दिलेलं आहे की आता आश्वासन पूर्ण करतात का। आजपासून आम्ही आमचं उपोषण स्थगित करत आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय भीम।